केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्षातील नेत्यांनी त्यांच्या सोबत येत युतीचा धर्म पाळत राजकीय समतोल देखील साधला। एवढंच नाही तर नितीन गडकरी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खुबीने सामाजिक समतोलही साधला। नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत सूचक अनुमोदक आणि सोबत असलेल्या 16 नेत्यांची यादी आपण जर पाहिली तर त्यामध्ये प्रत्येक जाती समूहाचे नेते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गडकरी यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करत असताना 3 कुणबी नेते होते। तेली समाजाचे देखील 2 नेते गडकरी यांच्यासोबत होते। अनुसूचित जातीचे 2 नेते, मराठा समाजातील 2 नेते तर वैश्य समाजातून देखील दोघांचा गडकरींच्या सोबतच्या टीममध्ये समावेश होता। याशिवाय 2 ब्राह्मण नेते, एक नेता हलवा समाजातून, एक नेता आदिवासी समाजातून हे देखील गडकरींच्या सोबत यावेळी पाहायला मिळाले। त्यामुळे गडकरी आणि त्यांच्या टीमनं स्थानिक नेत्यांमधून सूचक अनुमोदक निवडताना देखील सामाजिक समतोल साधला जाईल याकडे बारकाईनं लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।